अश्विन क्रीडांगण. आता कसं खेळायचं हे तुम्हाला मी सांगणार नाही. ध्यानात ठेवा, फकस्त जिंकायचंय एवढं डोसक्यात ठेवायचंय. आणि तुम्ही लढा. आपल्यासोबत तुळजाईचा आणि महाराजांचा आशीर्वाद आहेच. सोबतीला ऋषी सरांचा विश्वास बी आहे, त्यामुळे सुट्टीच द्यायची नाही. काय? जय भवानी. जय भवानी. चल. हॅलो. अरे ये बस बस, कमळीची मॅच सुरू झाली बघ. अरे वा, कमळीची मॅच चालू आहे. कबड्डी 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 कबड्डी. काय काय करताय? का घाई करताय मुलींनो? काय गरज होती आता यांना पुढे जायची? एक पॉइंट घेतला असता नंतर. आता सगळा भार कमळीवर येणार. अरे वा, साहेबांना कमळीची किती काळजी आहे. असो, चांगलंच आहे. लूजर लूजर. गावच्या आपल्याला फक्त कोंबड्या पकडता येतात. पक पक पकड. बघितलं यानिका कशी मुद्दाम स्लेच करते आपल्या कमळीला. त्याच्यात ना एवढेच सुद्धा मॅनर्स नाही त्यांच्या अख्ख्या टीम मध्ये. वा रे पठ्या, मी नेहमी जेव्हा म्हणत असते तेव्हा असं नाही तसं नाही असं म्हणत असतोस. आणि आज बघा कसा छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला सपोर्ट करतोय. अरे ऋषी बाबा, यालाच तर प्रेम म्हणतात. तू हसतेस काय? तू कोणाच्या बाजूनीस नक्की? हरतोय ना आपण? अरे हो, बघूया ना मॅच बघूया. हे बघ, ते आले. ठीक आहे, शांत राहा, काय बी टेन्शन. जय भवानी. पिंगू कच्चा लिंबू, गावाला जा वापस. निंगे. सर, जरा बोलायचं होतं. हा बोला ना. मला की नाही शूज घालून सवय नाही खेळायची. शूज काढून खेळलो तर चालतंय का? थांबा एक मिनिट, विचारतो सरांना. सर, त्या बोलतात शूजवर मला सवय नाही आहे, तर आपण परमिशन देऊ शकतो का विदाउट शूज? हो चालेल. चालेल, हा खेळू शकतो. थँक्यू सर. हा चालेल. ही वाट जरी वळणाची, बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. कबड्डी कबड्डी. लावून कपाळी माती, घे झेपक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. पकडून ठेवा तिला, तसं पण काही खेळता येत नाही. हा रंग चढू दे, ही झिंग चढू यस यस यस. तेज नवे झळकू दे. चल तिकडे. चला चला चला, पाया पडला.
कुठे असतील त्या दोघी? मलाच कसं माहित नाही त्या दोघींबद्दल. काय करू? एक मिनिट हा. अगं राजनचा फोन सापडल्या खरं त्या. कशा आहेत दोघी? नात तर एवढी मोठी झाली असेल ना. तू जरा गौरीला दे ना फोन, नाही तर तू व्हिडिओ. आई अगं नाही सापडल्यात अजून त्या दोघी. 2 दिवस झाले मी त्यांनाच शोधतोय, पण त्यांच्याबद्दल इथे कोणालाच काही माहित नाही आहे. अगं फिरून फिरून मलाच गरगरायला लागलाय आणि पुढे काही मार्गही दिसत नाहीये ग. मला असं वाटतं कदाचित त्या दोघी या गावातनं दुसऱ्या गावात गेले असावेत. अरे देवा, कुठे कुठे निघून गेल्या असतील त्या. तू प्रयत्न सोडू नकोस, हार मानू नकोस. आसपास जरा चौकशी कर. त्या गावातच आबांचा फोटो मिळाला ना तुला, तो दाखव ना आसपास लोकांना. तू अख्खी पंचक्रोशी पिंजून काढ बाळा. त्याला शोधल्याशिवाय ते परत येऊ नकोस. हो आई, मी तोच प्रयत्न करतोय, पण माहित नाही परमेश्वर अजून किती परीक्षा पाहणार आहे. मी त्यांना शोधूनच काढे. नाही ठेवतो. तुम्हाला माहिती आहे ना राजन सिद्धटेकला का गेलाय ते? देवी अंबाबाई, माझ्या राजनला यश मिळू दे. काय दुखतंय का? हा हो, मालिश करते मी. करीन मालिश करीन. मला तुमचं दुःख कळतंय हो. मी देईन करून मालिश. हा मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा आपल्या मोठ्या नातीला बघायची खूप इच्छा आहे ती, हो ना. पण आता काय करायचं, कसं शोधायचंय तिला? पण हे बघा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आता आपला राजन गेलाय ना, तू नक्की त्यांना शोधून काढ. हा आपण इतकी वर्ष वाट बघतोय तिची. आपली मोठी नात सापडेल आपल्याला, नक्की भेटेल. तुम्ही नका त्रास करून घेऊ, शांत व्हा बरं. मी उगीच यांच्या समोर अभिषेक काढला. हे बघा, सूप पिऊन घ्या, मग मी मालिश करून देते. हा बरं वाटेल तुम्हाला. हा घ्या बरं, घ्या थोडं घ्या. जवानो, तर जवानो, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू कोकोस. ते सगळं ठीक आहे, पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. इथून पुढे तुमच्या एकावर एक अशा सगळ्या मॅचेस सुरू होतील. कधीही तिकडून कॉल येऊ शकतो, तेव्हा तयार राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का, आजच्या दिवसात जेवढ्या म्हणून आपल्याला मॅचेस जिंकता येतील तेवढ्या मॅचेस आपण जिंकायच्या आहेत. म्हणजे आपल्याला फायनल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग एकदम सोपा होईल. बरोबर? जोश आहे ना? हा, तर आता ह्या शुभमुहूर्तावर तुमचे जे कोच आहेत ना, त्यासनी तुम्हाला काही सल्ले द्यायचे आहेत. ती तांबा कॉल लावतो. हॅलो सर. कॉंग्रॅच्युलेशन्स गर्ल्स. आता तुम्ही पहिली मॅच तर मस्त जिंकली. कमळी, आज मस्त खेळलीस, हेच कंटिन्यू ठेवायचंय. नाही सर, या मॅच मध्ये आमच्याकडनं लई चुका झाल्या. व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या त्या चुका तुम्हाला समजल्यात ना, हेच तर इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट मॅचला त्या करू नका. सिम्पल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, या कॉम्पिटिशनच्या पहिल्या मॅच पासूनच नॅशनल कबड्डी टीम सिलेक्शन कमिटीचे मेंबर तिथे हजर आहेत. ते तुमच्या प्रत्येक चालीवर, प्रत्येक पकडीवर नजर ठेवून आहेत. मग तो प्लेयर विनिंग टीमचा असो किंवा ऑपोजिट टीमचा, ते तुमचं टॅलेंट बघतायत.
आणि एकदा का कॉम्पिटिशन संपली की त्यानंतर त्यांनी सिलेक्ट केलेल्या मुलींना ते नॅशनल टीम मध्ये ट्रेनिंगसाठी बोलावून घेतात. मग त्यांचं नॅशनल टीम मध्ये सिलेक्शन होतं. त्यामुळे सगळ्यांनी आपला 1001% बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. ओके, तुमच्यातले सगळेच त्यांनी सिलेक्ट केले पाहिजेत असं खेळा. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थैंक यू ऋषि. तो जवानों, कौन कौन नेशनल टीम में जाना चाहेगा? फॉलो मी. चलो, 1 2. कमळे, काय झालं ग? मॅच बघायला आया ना आबा असते तर कसली भारी मजा आली असते की नाही. अरे कमळे, अगं ही स्पर्धा जिंकलो की लावूया की आपण आबा आणि सरू काकीसनी फोन. चल चल चल. महाराष्ट्रातल्या विविध कॉलेजेसच्या टीमचे सामने झाल्यानंतर ज्या टीम्सने त्यांची जागा सेमीफायनल्स मध्ये निश्चित केलेली आहे त्यांची नावं आहेत. पहिली टीम आहे टीम तांडव. दुसरी टीम आहे टीम धुमशान. तिसरी टीम आहे टीम सुपर निंजा. चौथी टीम आहे टीम कुरळा. सोड मला. हा उत्साह खेळात हवा. बघा खाली, बघा खाली. विजेत्या सर्व संघांचे हार्दिक अभिनंदन. आजचे हे सत्र इथेच समाप्त होते असे मी जाहीर करते. ऋषी सरासरी फोन लावून सांगा की आपण पुढच्या राऊंड मध्ये गेलो ते. 1 नंबर. 0 मिनिटात फोन लावतो की. त्यात काय एवढं. हॅलो. जय भवानी. ऋषी सर, आपली टीम पुढच्या राऊंडला गेली. सर, आता इथपर्यंत पोहोचलोय, आता राडा करणार. मला पूर्ण खात्री आहे तुमच्याबद्दल. बाकी गेम एन्जॉय करा. सगळ्यांना अभिनंदन. सर, खरंच तुम्ही पाहिजे होतं बघा. लय मजा आली असते आज. अभय, मी तिथे नसलो म्हणून काय झालं? तुमच्या सगळ्या मॅचेस बघितल्यात मी. ते आलं कसं काय सर? एवढे काय शॉक होत आहे? साहेबांनी व्हिडिओ कॉल केला होता. हा ऋषी सर, हो तुम्हासनी म्हणून सांगतो, आज कमळी म्हणजे इश्यच गोल करून टाकल ती बघा. अहो तुम्हासनी म्हणलेलं की नाही, ते इंजरी वेगळंच आहे. वाजपार बुक्का, सुपर रेड वर सुपर रेड सर. एका डावात तर 6 जणीच घेऊन आलती बघा. पाक दुरळाच. हो, बघितलं मी. तुम्ही सगळ्या जणी खूप छान खेळलात आज. सगळ्यांनी मिळून कमळीला अशी साथ दिली आहे ना, त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालंय. मगर मंजिल अभी दूर आहे. आता उद्याच्या सगळ्या मॅचेस सुद्धा आपल्याला अशाच जिंकायच्या. ते ट्रॉफी बघितलीत ना तुम्ही? ती ट्रॉफी आपल्यालाच मिरवायची आहे. काय चला, उद्याच्या मॅचेस साठी ऑल द बेस्ट. ठेवतो. बाय. थँक्यू सर. आता नाही. उद्यापासून सुट्टी द्यायची नाही. आता जेव्हा सुट्टी द्यायची नाही. जवानो, जितेगा शपथ आहे मातीची. अरे शपथ आहे मातीची. असं कसं होऊ शकतं? ते भिकारड्या कमळीच्या टीमला तुम्ही प्रॅक्टिस करायला सुद्धा ग्राउंड दिलं नाही, तरी पण त्या क्वार्टर फायनलला गेल्या. काय मेल्या चिवट पोरी आहेत आणि एवढं करून सुद्धा त्यात जिंकतायत. बघ ना ग्रॅनी आजी, कसल्या फालतू मुली आहे ना. स्टँडर्ड नुसते लो करून ठेवलेत आणि तुला माहिती आहे ते नुसतं दंगा घालताय, डान्स करताय. मला तर असं मन करतंय ना, एकीकडे असं पकडून ना मारून टाकावं. अगदी ए बाई, तू उगाच काही उलट सुलट करू नकोस ग प्लीज. अनिका, ए माझ्या सोन्या, ऐक ऐक ऐक, तू अपसेट होऊ नकोस. तिची टीम जिंकली असली ना तरी तू सुद्धा जिंकली आहेसच. त्यामुळे तू फक्त तुझ्या गेमवर लक्ष दे. गप्पा बस कर ग्रॅनी आजी, आणि तू पण गप्पा बस. तुम्ही दोघी ना चुप राहा, कारण की तुमच्याकडून काही नाही होत आणि तुझ्याकडून काही नाही होतं ना, म्हणून मला असं गोड गोड बोलून चने के झाडवर चढवतीयस. नाही हा, असं नाहीये बेटा. आता मी त्या कमळीच्या घराच्या बाहेरच आहे. मग वेट कसा करते? जा ना, तिच्या आईचं काहीतरी भलं वाईट कर. त्या गावच्या आपल्या गावाला बोलावून घे. अगं बेटा,
अशा गोष्टी अशा सहजासहजी होतात का? आजही पाहिलं तर घराला कुलूपच आहे. कुठे जाऊन बसली तिची आई कोणास ठाऊक. अच्छा मग एक गोष्ट सांग मला, तू तुझ्याकडून हे होणार आहे की नाही होणार आहे, का मीच काहीतरी करू? हे बघ तू अशी चिडचिड करू नकोस. अगं उगाच काय आपलंच रक्त जाळतेस. मी बघते काय करायचं ते. बाय. अनु अनु बेबी, एक काम करा, या सगळ्या घराला पेटवून एकही गोष्ट शिल्लक राहता कामा नये. अरे देवा, वर्षा भी घरी नाही. आता मी काय करू? मी काय करू? काय करू?